गुड मॉर्निंग फ्रॉम सांगला. सकाळचे वाजले आत्ता 8 आणि आता आम्ही आवरून रेडी झालो आहे आणि आम्ही आज निघणार आहोत चिटकुलच्या दिशेने. चिटकुल बघून मग आम्ही पुढे, आमचा स्टे आहे कालपामध्ये. आणि काल रात्री तर काही कळलं नाही, पण जो रूमच्या बाहेर आल्यावर व्ह्यू आहे ना, कमाल कमाल. अजून वैदेही बाहेर आलेलीच नाही रूमच्या. सो मी तुम्हाला रूमच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतो. अमेझिंग व्ह्यू आहे. सो 3, 2, 1 and this is the panoramic view. अमेझिंग व्ह्यू आहे. इथून आलो पॅसेज मधून की या साईडचा व्ह्यू. समोर सगळे ढग आहेत मस्त. आणि या साईडला म्हणजे डोंगरांनी किती उंच असावं. कुठल्या कुठे आहे तो डोंगर. नेक्स्ट लेवल. फार अप्रतिम आहे, अप्रतिम. खूपच भारी आहे. आता तुम्ही एन्जॉय करा हॉटेलचे काही सिनेमॅटिक शॉट्स आणि हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर. निघालोय आता चिटकुलच्या दिशेने. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आम्ही आत्ता आलोय बास्पा रिव्हरच्या काठी. बास्पा रिव्हर. सो हे सगळे आतापर्यंतचे व्ह्यूज होते. आता जरा जवळ जाऊ आणि मस्त एन्जॉय करू. फायनली बास्पा रिव्हरच्या काठी आलोय आम्ही. चिटकुल विलेज, दी लास्ट विलेज ऑफ इंडिया ऑन इंडो टिबेटन बॉर्डर. निखिल आर कॅप्टन. ही बास्पा रिव्हर सॉलिड फोर्स आहे आणि आवाज फारच जबरदस्त आहे.
काय फ्रेम आहे. हा हा हा. तो रोड आहे, तिथून आम्ही असं करत इथे खाली आलो आहे. आणि हे चिटकुल व्हिलेज आहे. वरती सगळं तुम्हाला ते दिसेल, घरं आणि हॉटेल्स आहेत, कॉटेजेस पण आहेत, टॉवर आहे मोबाईलचा. दी लास्ट विलेज ऑन इंडो टिबेटन बॉर्डर. रोडही इथेच संपून जातो. किती सुंदर आहे आणि किती शांत आहे. आता आम्ही चाललो आहे बास्पा रिव्हरवरून मेन चिटकुल गावामध्ये. सो तिथे एक मंदिर आहे असं सांगितलं आहे. ते मंदिर आम्ही एक्सप्लोअर करू. आणि हिंदुस्तान का आखरी ढाबा जो आहे तिथे आम्ही बहुतेक जेवण करणार आहोत असं आम्हाला सांगितलं आहे. सो लेट्स सी, एक्सप्लोअर करू काय होतं. बास्पा रिव्हरवरून इकडे वरती चिटकुलला आलो की येता येता हा एक पॉईंट लागतो, व्हायब्रंट विलेज चिटकुल. सो हा एक पॉईंट आहे. आमचा फोटो झाला मग अशी इथं ग्रुप फोटो होणार आहे. आता आम्ही कुठेतरी एक छोटासा ट्रेक करून चाललो आहे. आणि ना 11,000 फूटच्यापेक्षा जास्त ॲल्टिट्यूडवरती आम्ही आहोत ना, तर थोडंसं श्वास जड होतो हे जाणवत आहे. जे मला मागे लडाखला जाणवलं होतं ते सेम टू सेम. आणि पाणी प्यायला तर कंटिन्यू पाणी प्यायचं आणि आरामात चढायचं. यांची ट्रॅडिशनल घरं. चिटकुल व्हिलेज. वाव. बच्चे जाएंगे, हाँ बच्चों से मिलना है तो बच्चों से मिलना. हाँ. वाओ. टेम्पल्स. मस्त आहे. दम लागतोय हा चढल्यामुळे. खूपच ट्रेडिशनल. वैदेही आर्किटेक्ट आहे ना, तिला बरोबर कळतं आहे काय आहे. वा. इथून आलो की मंदिराचा हा व्ह्यू आहे. वा वा वा, सुरेख. देवी टेम्पल है जो कि पार्वती माता का रूप है. ये बद्रीनाथ से धर्म का ज्ञान बांटते हुए चली थी. तो इनके ना टेम्पल बहुत सारे आपने देखा होगा. मनाली मॉल रोड पे भी है एक इनका टेम्पल. ऐसे से स्ट्रक्चर का थोड़ा छोटा है मॉल रोड पे ऐसे ना. और मंडी में भी मतलब वहाँ से यहाँ तक के रास्ते में बहुत सारे. लेकिन लास्ट में यहाँ आने के बाद यहाँ के लोगों ने अपना लिया. तो इन लोगों का मानना है कि जो है ना वो इन लोगों तक ही सीमित रहे. इसलिए इस मंदिर में यहाँ के गाँव वाले जाते हैं. सुबह पूजा होती है, गाँव वाले जाते हैं, फिर वापस बंद कर देते हैं. इस टेम्पल में कोई मतलब जैसे हम टूरिस्ट वगैरह कोई नहीं जा सकता. इसलिए वो बंद है. इसलिए वो बंद है. ही इथली चिटकुलची शाळा आहे. खूप गोड आहे ही शाळा, खूप मस्त आहे. आपको धूप लग रही है? नए वीडियो से बच रहे हैं. व्हिडिओ मस्त शाळा आहे ही. एकदम एकदम गोड आहे ही शाळा. एवढं शेवटचं गाव आहे हे भारतातलं, तरी यांना इथे पोस्ट ऑफिस आहे, शाखा डाकघर चिटकुल. आणि यांचा पिनकोड आहे 172106. हिंदुस्तान का आखरी ढाबा जो फेमस आहे, तिथे आता आम्ही जेवायला जाणार आहोत. हा व्ह्यू आहे ढाब्यावरचा. हा ढाबा आणि ढाब्यावरून हा व्ह्यू.
अक्षरशः स्वर्ग आहे, स्वर्गात आल्यासारखं वाटतं. वा वा वा, काय ही झाडी सुंदर. डेन्स फॉरेस्ट आहे ॲक्च्युली. खाली बास्पा नदी वाहती आहे, सुंदर, अप्रतिम. आम्ही निघालोय चिटकुलवरून आणि आता आम्ही चाललोय कालपाला. वाटेत आम्ही थांबणार आहोत सुसाईड पॉईंटला. सो लेट्स सी काय आहे ते माहीत नाही. सो तोपर्यंत व्ह्यूज एन्जॉय करा. चिटकुलवरून 2 तास प्रवास करून परत सांगल्यात आलो आहे. आणि इथे जो रस्ता होता काल, ज्या रस्त्याने मी सांगल्याला आलो तिथे झाली लँडस्लाईड. त्यामुळे एका पर्यायी रस्त्याने आम्ही आता चाललो आहे. आता आम्हाला माहीत नाही किती वेळ लागेल. ऑलरेडी आत्ता वाजले 3 दुपारचे. सो एक्सपेक्टेड वेळेपेक्षा जास्त आम्ही लेट आहोत. तेच आता काय होतं. तो सुसाईड पॉईंट जो आहे त्याला तिथे पोचायला किती वेळ लागतो काहीच कल्पना नाही. बास्पा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन.
आता पोचलो आहे काल्पामध्ये. हा काल्पाचा बस स्टँड HRTC. आणि मगाचा जो रोड होता ना तो रोड आम्ही एका पॉईंटला फक्त वळालो आणि एवढं काम असेल असं वाटलं पण नव्हतं. एवढी वस्ती इथे असेल. एकदम छान. आम्ही काल्पापासून काही मीटर अगोदर आहोत आणि इथे आम्ही चहा घ्यायला थांबलो आहे. या हॉटेलचं नाव आहे द मिस्टिक फॅमिली. छान आहे. आता इथे आम्ही काहीतरी खाऊ, चहा पिऊ वगैरे. आमचं इथे मस्त मॅगी खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे सुसाईड पॉईंट बघायला. आणि हे हॉटेल फार मस्त होतं, द मिस्टिक फॅमिली रेस्टॉरंट. हा आहे तो सुसाईड पॉईंट. बापरे, खूपच खोल आहे. तिथून दिसेल मी ते. सो इथे विशेष असं खरं तर काहीच नाही आहे. पॉईंट म्हणतात पण का आहे हा पॉईंट तेच माहीत नाही. एक ग्रिल लावलं आहे आणि एवढं खोल आहे खाली. आणि तो जो रोड आहे, ती जी गाडी चालली आहे तिथे, त्या रोडनी काल आम्ही इथून असं गेलो होतो टुवर्ड्स सांगला. पण या साईडला आम्ही आता आलो आहे कल्पामध्ये. सो इतकं वरती आहे. बापरे, खूपच खोल आहे. अगदी खरं सांग की तुला हा पॉईंट खरंच एवढा अपील झाला, किती अपील झाला, आवडला नाही? याच्यामध्ये एकच आहे, इकडनं जर बघितलं तर याची डेप्थ इतकी आहे. हो, खूपच भयानक वाटतं. अनेक रस्ता आहे त्याला तिथे खाली. आपल्याला दिसतं आपण किती वर आहे आणि गाड्या एवढी. हो, आणि मेन म्हणजे याचं नाव सुसाईड पॉईंट असं यासाठी आहे हे आम्ही विचारलं, कारण की हा जो रोड आहे, हा सगळा रोड हा खूपच निमुळता होता, खूप नॅरो होता आणि बॅरिकेड नव्हतं. असो गाड्या येऊन डायरेक्ट दरीत कोसळायच्या आणि नंतर लोक ॲक्च्युली सुसाईड पण करायला लागले. त्यामुळे याचं नाव सुसाईड पॉईंट पडलं. आणि मेन म्हणजे याच्या समोरचा जो हा जो डोंगर आहे मी दाखवतो, त्या डोंगरावरती त्याचे नंबर्स आहेत EQ113 किंवा RB C771 किंवा किंवा हे जेवढं काही लिहिलेलं आहे ना, हे काही इथल्या कपल्सने वगैरे लिहिलेलं नाही आहे. जी लोक या इथे दरीत कोसळून मेली, ह्या लोकांनी इथे नावं, त्यांची नावं इथे आहेत. या लोकांनी नाही, त्यांची नावं इथे लिहिली गेलेली आहेत. सो असं सगळं हे एक काय म्हणतो ना आपण, कटू सत्य कसं आहे हे. आमचं सुसाईड पॉईंट आता बघून झाला आहे आणि आता आम्ही चाललो आहे हॉटेलवरती. सो तिथे जाऊनच पुढचा व्हिडिओ मी करीन. तोपर्यंत स्टे ट्यून. हा आजचा होमस्टे जो सांगलामध्ये आहे, सॉरी काल्पामध्ये आहे. आणि आताचे वाजलेत 7:45. त्यामुळे एकतर खूप मस्त आहे, कोझी आहे आणि एकदम छान आहे. सो हॅपी. आणि ही बाल्कनी आहे. सो बाल्कनीमधून समोर किन्नौर कैलाश असं जे म्हणतात ते दिसणार. जर नशीब चांगलं असेल तर ढग बाजूला सरतील आणि ते शिवलिंग जे आहे ते आम्हाला उद्या बघायला मिळेल. सो इथे वरती आहे, खूप वरती, डोंगर खूप उंच आहेत. आम्ही खूप दमलो आहे वेड्यासारखे. आमची अजूनही पूर्णपणे झोप झालेली नाही आहे. जे आम्ही पुण्यावरून निघालो आहे ना, ते अजून ट्रॅव्हलच करतोय. कालची पण रात्रीची झोप पूर्ण नाही झाली. आज आम्ही लवकर झोपणार आहोत जेवण करून. आज आम्ही खरोखर थकलेलो होतो आता, कारण सकाळी 9 वाजल्यापासून ट्रॅव्हल करतोय आणि आता वाजलेत 7:45. हा आहे डायनिंग एरिया या होमस्टेचा. एकदम मस्त आहे, एकदम कोझी आहे. फॉल सिलिंग छान केलं आहे, वुडन आहे सगळं. आणि हे टेबल्स आहेत जेवायचे. सो मांडी घालून भारतीय बैठक पद्धतीने. हा आहे आजच्या डिनरचा मेनू. पोळी, पनीर मटर, दाल आणि पापड आणि राईस. सो चवदार जेवण आहे, एकदम मस्त.